उदर महाराज लवकरच स्टेजवरती येतील अशी मी त्यांना विनंती करतो. लवकरच, आता काही वेळातच कीर्तनाला सुरुवात होईल.
पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल जमाने में बदल. अरे जमान्यात बदल झाला
असं महाराज म्हणत आहे, पण आपल्याला सुद्धा कळत आहे का जमान्यात बदल झालाच नाही? झाला का नाही झाला? कारण फक्त काय झाले, रोड दुरुस्त झाले आणि तुमच्या चंद्रपूरमध्ये जिथं बिल्डिंग नव्हती, खोपडी होती, तिथं काय झाली, झोपडीच्या ठिकाणी बिल्डिंग झाली. पण जमाने में बदल वरून वरून होत आहे, जमाने में बदल नाही का? पण अंतकरणातून बदल काहीतरी झाला का? कपडे मस्त पांढरे लावत आहे ते, पण अंतकरण पूर्ण मुखी ज्ञान परी कर्म हे उखटे. मुखी ज्ञान परी कर्म हे उखटे. मुखी ज्ञान परी कर्म हे उखटे. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, मुखामध्ये ज्ञान आहे, खूप ज्ञान सांगणारे झाले, ज्याच्यापरी तो महाराज होऊन राहिले नाही, ठेसा लागते महाराजाच्या, सांगणारे भरपूर झाले, पण मुखी ज्ञान परी कर्म हे उखटे. महाराज भागवत सुरू आहे, तिथं तिथं कीर्तन सुरू आहे, भक्त खूप वाढले, पण भक्तामध्ये फक्त आहे काय, भक्त खूप आहे, मंदिरामध्ये भीड आहे, पण फक्त क्वालिटी आहे का त्याच्यात? क्वालिटी नाही आहे, क्वांटिटी वाढली. जिथं ज्या मंदिरात गेलं तिथं भीड तयार झाली. फक्त वरून आम्हाला भक्तवान म्हणा, आम्ही कोण हनुमानजीचे भक्त, आणि कामं आमचे थांबा महाराज, कामं कसे सुरू आहे? मुखी ज्ञान परी कर्म हे ओखटे. आमचे कर्म कसे आहे? ओकटे. ओकटे म्हणजे खराब. आमचे कर्म खराब आहे. आणि सांगणं कसं चालू आहे? ज्ञान, तुम्हाला ज्ञान वाटणं चालू आहे नाही का? अरे बापरे, का ज्ञानी हो, का महिला मंडळी ते पाया पडते नाही. मला अपेक्षा नाही आहे कोणी खराब म्हणलं तरी चालत, पण भीड याची लागली नाही पाहिजे, भीड अंतकरणातून विचारलं पाहिजे नाही. जसं सोना मातेसाठी आज सकाळपासून तुम्ही काय करत आहे? सोना मातेने तुम्हाला धन दिलं, दौलत दिलं नाही, त्यांचा आशीर्वाद फार मोठा आहे आपल्याला नाही का? त्यासाठी आपण आलेलो आहोत. त्यांच्या बिल्डिंग पाहून नाही आलो, सोना मातेच्या बिल्डिंग पाहून आलो का आपण? नाही. त्यांचं कार्य आहे, कर्म कसं आहे? छान आहे. म्हणून आता तरी प्राण्या होई रे सावध, आता तरी प्राण्या होई रे सावध, आता तरी प्राण्या होई रे सावध, आता तरी. असं आमचं स्वागत झालं. तुम्ही स्वागत केलं आणि पावसानं पण विजा कडक 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 म्हणे न, त्या बेल्यावरून आम्ही गाडी करून 15 दिवसापासून तडजोड जो केली नाही. पेटकर पाय, तबलजी पाय, हे साधं काम नाही आहे. त्याला जोड, याले जोड, ते वेळेवर पुन्हा नाही म्हणलं तर तुमच्या शिवा महाराज, हे सुद्धा तुमचं नाही. हे सर्व जोडजाड करता करता 15 दिवसांनी आम्ही कृष्णनगरमध्ये आलो आणि विठोबा रखमाई म्हटल्याबरोबर पाऊस सुरू झाला, स्वागत झालं. आमचा कार्यक्रम झाला नाही तरी पण आमच्या कृष्णनगरचे आता आले असेल, आवडीचे जे असेल ते येते. आवडच नसेल त्याला काहीच नो, फक्त पैसे किती जाऊ दे महाराज, पैसे किती घेऊ दे, पण मी कीर्तनाला ये नो महाराज. भूषण भाऊ, पैसे किती जाऊ, कीर्तनाला मी येणार नाही, मी घरी झोपतो. हे लोक बोंबलत राहते म्हणून मी पैसे देतो. हे दान कामाचं आहे का? नाही नाही. पैसेवाल्याने लक्षात ठेवा, तसं दान जर करत असल तर काही फायदा नाही. पैसा 2 नंबरचा कमवाचा आणि इकडे 1 नंबरमध्ये होते बाबा. वाईट मनी करासाठी सोना मातेला द्या. नाही होत तुमचा वाईट, कारण काढा ते काढाच. आपल्या हृदयामध्ये काय भरायचं आहे आता? आज कीर्तनाच्या निमित्तानं हिरे भरायचे, हिरे. पण ज्याचं हृदय पाहिलं त्याचं काय आहे? काळं कोळसाच निघते, काढलं का कोळसा. म्हणून आपल्याला अंतकरणातून शुद्ध व्हायचं आहे. म्हणून महाराज म्हणतात, हा जमाने में बदल आजकल हो रहा है, जरा गौर से तो देखो सब पाप बढ़ रहा है. काला म्हणजे काय? काला म्हणजे परिवर्तन, सामाजिक, आध्यात्मिक
आणि शारीरिक हे परिवर्तन करणे नाही, हे याला म्हणतात आपण काला. नाही तर काला इथं का आला? नुसता खासाठी आला? नाही नाही, त्याचा काला नव्हे, नुसता खासाठी काला नव्हे. का आला इथं, कशासाठी आला? थोडा काहीतरी 2 रुपये दान करायसाठी आला. नाही, नुसतं लोकांचं भरू नाही आला. का इथं का आला? सत्कर्म करण्यासाठी आला. सोना माता आली आली तर सांगा मला. इथं जो लंगड्या पांगड्यांना अन्न देण्यासाठी आला, ज्यांना आधार नाही त्याला आधार देण्यासाठी आला. तर हा जीव माझा, हा जीव माझा, जसा मासुडी सारखा. मासुडीला बाहेर काढा पाण्याच्या आणि जमीन या रेतीमध्ये टाका, मासुडी कशी लवते, उड्या मारते, त्याप्रमाणे आपलं तडमड झाली पाहिजे दर्शनासाठी. तेव्हा जीव हा माझा, जीव माझा झाला या वेडा पिसा, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा, हे सांगना, पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा, सांगना, पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा, सांगना, पाण्यात गेला कसा. हरी बोलण्याची संसाराचा बोधवाता, संसाराचा बोधवाता लागला स्मरणाला. बोल जन्म भरी भोगून वैभवा, नाश धनाचा केला हो, नाश धनाचा केला. सोसुनी गरीब जनाचे, हे रक्त सोसुनी गरीब जनाचे, सुख ना दिले कुणाला, हे सुख ना दिले कुणाला, सुख ना दिले कुणाला. दान नाही आणि कीर्ती न काही, दान नाही आणि कीर्ती न काही, उगाच दिलाई काही. बोल 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 संसाराचा बोध वाहता. अरे अरे आणतील तितके कमी. संसारात कितीही आणा. चंद्रपूरले बिल्डिंग बांधली, पुन्हा नागपूरले बांधा, नागपूरवरून बॉम्बेले बांधा, मग दुबईले जावा, अमेरिकेलाच जावा, परंतु तुमच्या बिल्डिंगच चालू राहील. नाही, पण तुमची अपेक्षा कमी होणार नाही. आज सरपंच झाल्याबरोबर विचार करते मी MLA झालं तर बरं झालं असतं. MLA झाल्यावर मग म्हणते मी मंत्री झालं तर बरं असतं. मंत्री झाल्यावर मग म्हणते मी मोदीच्या जागेवर गेलं असतं तर बरं झालं असतं. मग राष्ट्रपती झालं असतं. ह्या अपेक्षा वाढतच राहतात. संसाराचा बोध वाहता. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज अशा लोकांना म्हणतात संसाराचा बोध वाहता. गद्यावणी वाहतच आहे आणि संसाराचा बोध वाहता लागला सिमरणाला. 87 वर्ष सुरू आहे. महाराज आता विश्रांती घ्या. बहुत झालं, पैसा भरपूर झाला, कमाई करून आपल्या 4 पिढ्यापर्यंत खाऊ शकते. आता आराम करायचं नाही. नाही, आता मी दुसरं पद लढवीन. जीव गेला तरी चालते. अरे अरे बाजूवर पडला, राम राम नाही म्हणतात, लांब लांब म्हणायला लागला. तरी तू जन्मभरी भोगून वैभवा, नाशधनाचा केला. जन्मभर पैसे पैसे करून बाजूला जिरला, पण कधी कोणाच्या सहकार्यात गेला नाही. कधी मरत आहे बाजूला, त्याला पाणी पाजलं नाही. आणि कोणाच्या गरीबाचा मुलगा एखादा सर्व्हिसवर लागत आहे, त्या बिचारा हुशार खूप आहे, पण त्याला जरूरत नाही, त्याला पैशाची जरूरत आहे, पण त्याला 1 रुपया फेकून मारला नाही. कसं होईल रे तुझं? जन्मभरी भोगून वैभवा, नाश धनाचा केला. नाश धनाचा केला. दारूमध्ये, मद्यामध्ये, बाजार
वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी भजने लिहिलं नसतं, पट दिसला गावामध्ये बैलांना टोचताना दिसलं त्यावेळेस लिहिलं. महाराज म्हणतात देवाने देवाने धनवान तुला रे, गर्वासाठी केला का आयुष्याचा नाश कराया, आयुष्याचा नाश कराया, नरजन्मी तू आला का. देवाने धनवान तुला रे, देवाने धनवान तुला रे, गर्वासाठी केला का आयुष्याचा नाश कराया, नरजन्मी का गेला का, नरजन्मी का गेला बैलाला टोचती जसा आत्मा त्याचा कडला का. आत्मध्याचा कळला. वंदनीय राष्ट्रसंत थांबा. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज जैसा जैसा प्रसंग आला समोरी तशीची भजने केली बहुपरी. म्हणजे जसा प्रसंग आला तसं भजन तयार वंदनीय महाराजांचा. पहिला वर्ग शिकलेला आहे इथं, ग्रॅज्युएशन केलेले मुलं आहे इथं, ग्रॅज्युएशन केलेले आहे, BSc केलेले आहे, मुली आहे मुलं आहे. खरं सांगा 2 ओव्या लिहून दाखवा ग्रामगीतेतल्या. अनपढ माणूस 3रा-4था वर्ग नाही, 3.5 वर्षे शिकला, 3.5 वर्ग फक्त. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज 3रा-4था वर्ग शिकणारा व्यक्ती. आणि काय म्हणतात आपल्याला प्रत्येक शब्द देवाने धनवान तुला रे, गर्वासाठी केला का आयुष्याचा नाश कराया, आयुष्याचा नाश कराया, नरजन्मी तू आला का. हे चंद्रपूर सिटी आहे महाराज. इथं खेड्यामध्ये सांगा जमते, इथं पेनं नाही खाणं नाही आहे का नाही. दारूचं नाव माहीत नाही या चंद्रपूरवाल्याने, येतं का सांगता तुम्ही. कारण जर दारू कशाले म्हणते हे सुद्धा माहीत नाही आहे बाबू. इथच्या लोकायले, आपल्या खेड्यातल्या लोकायले माहीत आहे पूर्ण. आहे का जी माहीत आहे का दारूचं नाव, दारू कसं म्हणते माहीत नाही आहे ना तुम्हाला. आम्हाला माहीत आहे म्हणा. तू येऊन पाय ना 4-5 दिवस. महिला मंडळ ज्याचे नवरे पेत असेल ते म्हणत असेल महाराज फक्त 2-3 दिवस राहून पाय, मग पाय संध्याकाळी भीड कुठं राहते. मंदिरात कमी पण बिअर बारमध्ये जास्त आहे का नाही. आणि संध्याकाळी नवरवबा रात्री 12च्या नंतरच घरी पदार्पण त्यांचं. स्वागत करा, स्वागत जसं सोनामातेचं आता आपण स्वागत करतो ना तसं त्याले हार घेऊन राहा. या पतिराया म्हणाचं स्वागत करायचं नाही. कसं वाटते रे. म्हणून आयुष्याचा नाश कराया, ह्या आयुष्याचा नाश करायसाठी आला का रे. नरजन्मी तू आला का देवाने धनवान तुला रे, देवाने धनवान तुला रे, गर्वासाठी केला का सर्वजणाचा थांबा आवाज यायचा येऊ द्या. सोना माता की जय, आत्ता आवाज आला पाहिजे. जगन्नाथ बाबा की जय. तुम्ही नका म्हणू रे बाबू, थांबा ना. तुम्हाला माईक आहे पण त्याचा माईक ऐकू द्या ना मला. जगन्नाथ बाबा की. अंतकरणातून कोण नाही आहे ते म्हणतच नाही माहीत आहे मला. सोना माता की. हा, कारण तुम्ही अंतकरण नसतं तर तुम्ही आलेच नसते. एवढे चंद्रपूरमध्ये महिला आहे, पुरुष आहे नाही का. ढग आहे ढग. आता ट्रॅफिकमध्ये आत्ताच गाडी लागत होती, एवढी भीड आहे. पण इथं यायला कोणाला फुरसत आहे. हा, इथं यासाठी वेळ नाही आहे रे बापू. वेळ कुठं आहे. कुबुद्धीसाठी विचारासाठी तिथं कुविचारासाठी जाऊ शकते, पण सत्संगासाठी कोणी जात नाही. कारण त्या दिवशी आम्ही कृष्णनगरमध्ये कीर्तनाला आम्ही गेलो महाराज, तर त्यावेळेस 5-6 गोमाशा होत्या. गोमाशा नाही, 5-6 बाया आणि 5-6 माणसं होते हो.
आहे का नाही? आणि आम्ही थरथर कापत आलो. चंद्रपूरला कार्यक्रम जायचा आहे. येत होते बिचारे वार्डातले, फार सुंदर आहे. कारण नावच कसं आहे, श्रीकृष्ण नगर. श्रीकृष्ण नगर म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं नगर आहे ते. आणि त्या नगरामध्ये अशी बुद्धी सुचली त्यांना, कीर्तन ठेवलं. नाहीतर मी म्हटलं नाटक ठेवायचो, भीड तयार होत होती. नाहीतर एखादी कवालीसाठी बाई आणायची. आता किरण पाटणकर गेली परवा, दुसरी बाई तयार आहेच बिचाऱ्या, नाही का? ते सोडून दिलं ना, कीर्तन ठेवलं महाराज. कीर्तन म्हणलं तर काय गजकरण, नाही का? कीर्तन म्हटलं तर गजकरण वाटते आत्ताच्या लोकांना. म्हणून महाराजांनी मगाच म्हटलं, मी वाजवू का खाजवू म्हणे. नाही, असं कीर्तनामध्ये बसण्यासाठी मन स्थिर पाहिजे आणि शांत बुद्धीनं कीर्तन ऐकल्या जाते. आणि सांगणारवाल्यानं भगवंताचा चेंडू पाण्यात गेला आणि त्याचबरोबर त्या गवडणी आणि गोपाळ त्यांचे सोंगाडे, अरे 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 भगवंता, हरी चेंडू गेला पाण्यात. कोणाचा गेला? भगवंताचा चेंडू पाण्यात गेला. अशी तडमड सुरू झाली आणि सर्वांना एकच ध्यास लागला. आणि त्यावेळेस गवळण धावत गेली आणि त्याच्या मित्राला मध्ये, पेंद्या इकडे सांग पेंद्या, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. कसा गेला पाण्यात? सांग रे पेंद्या, कसा गेला चेंडू पाण्यात? कान धरून नाही म्हणत का आपण, तुझा चेंडू पाण्यात गेला कसा, अशी गवळण विनंती करून विचारत आहे. त्यावेळेस महाराज, हाय हा जीव माझा, हा जीव माझा झाला या वेळा पिसा. हे गवळण म्हणत आहे, माझा जीव असा वेळा पिसा झाला. अरे सांग रे पेंद्या, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, माझा जीव कसा तडमड करत आहे. म्हणून महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात, जमवणी सारी गोकुळ नगरी, जमवणी सारी गोकुळ नगरी, डाव मांडेला यमुना काठी, डाव मांडेला यमुना काठी, डाव मांडेला यमुना काठी. चेंडू उडाला पाण्यात पडला, चेंडू उडाला पाण्यात पडला, अजून येईना पाण्यात गेला कसा, सांगना 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 पाण्यात गेला कसा. जमवणी सारी. आज सोना मातेनं काय केलं मग आपल्याला? आता चेंडू खेळायचा आहे आपल्याला, हुतू खेळायचा आहे, कबड्डी खेळायचा आहे, नाही का? पण याच्यासाठी काय केलं? जमवणी सारी चंद्रपूरची नगरी. आणि आता डाव मांडत आहे. आता वित्तू बाबा आले, आता जगन्नाथ बाबा, हे सर्व उतरणार आहे संत. आणि ते काय करणार आहे? आपल्या बरोबर डाव करणार आहे. डाव मांडेला यमुना तीरी, डाव मांडत आहे. आता लपण टिपण खेळत आहोत आपण. आता कोणावर शाप पडल याचा काही नियम नाही. डाव मांडेला यमुना तीरी, खेळ खेळू सुरू झाला. आणि यमुना नदीच्या तीरावर दोन्ही नदी म्हणजे दोन्ही थड्या पाणी आहे. आणि त्या काठावर इकडे बॉल खेळत आहे. आणि यमुनेच्या डोहामध्ये तो बॉल पडला. आणि त्यावेळेस गवळण म्हणतात, सांग पेंद्या हरीचा चेंडू, सांग पेंद्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा. जमवणी सारी गोकुळ नगरी. सर्वजणाला जमा केला आणि खेळ सुरू झाला त्यांचा. आणि त्या खेळामध्ये बाल हरवला. आणि त्याच वेळी महाराज म्हणतात दुसऱ्या चरणात, हंबरती गा
गाई वासरे. आता आपल्याला जांभया यायला लागल्या आणि तेली यायला लागल्या होत्या. त्यावेळेस 12 वाजले होते, भुका लागल्या आणि त्यावेळेस काय म्हणतात, जनावरं आंब्या आंब्या म्हणायला लागले. तुम्हाला माहीत नाही जनावरं कसे आंब्या म्हणते ते, कारण आमच्या खेड्यात आम्हाला माहीत आहे का नाही कसं म्हणते. वासरू पाहून आंब्या आंब्या म्हणते ना, आंब्या आंब्या म्हणते. तुम्ही मोबाईलमध्ये ऐकून घ्या आवाज, तुम्हाला मोबाईलमध्येच पाहा लागेल काही दिवसानं, कारण गाया दिसणार नाही. आम्ही हुशार आहोत, आम्ही खेड्यातले आता गाया कापायला देत आहोत खाटकाली, आहे का नाही. दूध निघतपर्यंत ठेवत आहोत आणि तिला कापासाठी. आणि इकडे भक्ती सुरूच आहे, इकडे भक्ती. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत सुखदेवजी महाराज अशा भक्तांना म्हणतात, तुमची भक्ती सुरू आहे इकडे आणि इकडे गाया विकता. म्हणून महाराज म्हणतात, निवडा 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 यातून आहे भक्ती प्रेमी कोण, 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 आहे भक्ती प्रेमी कोण. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, आता ह्या भक्तातून निवडा 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 यातून या भक्तामधून निवडा. पण कसा आहे भक्ती प्रेमी कोण, खरा भक्त कोण आहे हे आता सोना माता विठू बाबा हे यांना कळते, पाहिल्याबरोबर कळते हा खरा भक्त हो का, हिरा काचाचा हो का, ओरिजिनल होय. फक्त परीक्षकले माहीत, त्यांना पूर्ण कळते चेहरा पाहिल्याबरोबर. आता आपण खरे आहो का खोटे आहो हे देवांना माहीत, सोना मातेला माहीत, या भक्तांना माहीत. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, आहे भक्ती प्रेमी कोण, याच्यात खरा प्रेमी कोण आहे. कारण लोकाले दावासाठी हे भक्ती वेगळी. आता सेवेमध्ये रममान होत आहे, स्वयंपाकवाले स्वयंपाक करत आहे. सोना मातेच्या कार्यक्रमासाठी आमचे वकील साहेब एवढं मोठं हाल, खरोखर वकील साहेबांची तारीफ करण्याला आहे. आणि तसेच आमचे मान्यवर सर्व्हिसवाले रिटायरमेंट सर्वजण, त्यांना ओढ लागली आणि आपल्या भक्तीमध्ये काहीतरी रस घेण्यासाठी आपलं काम सोडून बाजूला काही बिझनेसवाले आहे. म्हणून महाराज म्हणतात, आता हंबरती ही गाई वासरे, घुटमळतो जीव कसा, पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा. सांग वेद्या हरिताचे, सांग वेद्या हरिताचे, पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा. एका जनार्दनी गौडन विनविते. शांती ब्रह्म एकनाथ महाराज शेवटच्या चरणात का म्हणतात, गौडन विनंती करायला लागले आणि सोना माता आपल्यासाठी त्या देवाला विनंती करायला लागली. या पेंद्या बोबड्या, एका जनार्दनी गौडन विनविते, हरिचरणासी मिठी मारते, हरिचरणासी मिठी मारते, हरिचरणा हरिचरणासी मिठी मारते. चेंडूळाला पाण्यात पडला, चेंडूळाला पाण्यात पडला, अजूनही
गीतेचा अभ्यास आहे का? ज्ञानेश्वरीचा आहे का? गाथा वाचली का? दासबोध वाचली का रामदास स्वामीची? पत्ता नाही. फक्त 2 अभंग 2 ओव्या आणि त्याच्यात धिंगाणा सुरू आहे. त्या धिंगाणा बंद झाला पाहिजे. फक्त तुमच्या हातात आहे. पण तुम्ही कुठं आहेत ते? तुम्ही नाही ऐकत कोणाच्या बापाले. कारण होर बाई ये बेटा इकडे हे माईक घे. तुझं नाव काय सांग बेटा. नाव सांग. झालं कीर्तन. आता झालं कीर्तनच झालं. आज सोना मातेचा जन्म आहे. पण तिचे बाबा इथं आहे का हजर? नाही आहे. पण त्या बाबाचं नाव घेतले जाते का नाही? बाबाचं नाव काय आहे जी? रवी भाऊ. तोंडात म्हणलं कसं ऐकायली. रामरावजी नाव आलं का नाही वडिलाचं? कारण आपण लिहिताना लिहितो का नाही? आता श्रीमती लिहिल्याबरोबर वडिलाचं नाव लिहितो का नाही? तशासारखं आपल्या घरवाल्याचं मग नाव येते. असू द्या. कारण जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा, त्याचा वंश मुक्ती सजावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. आज विठ्ठूबाबाचे वडील विचार करत नसत माझा मुलगा संत झाला, असं अपेक्षा कुणाला नसते पैसेवाल्याला. पण संत येणं हे फार जन्मजन्मीचं पुण्य असते. काही जन्माचं पुण्य असते तेव्हाच जन्माला येतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात कन्या ऐशी भावी, मला कन्या द्या कशी भागीरथी सारेची, सतसंगात लाभणारी कन्या ऐशी द्यावी मीराबाई सारखी. नाही अरे ज्या वेश्याची मुलगी होती कानोपात्रा, वेश्या म्हणून ठरवत होते, वेश्याची मुलगी म्हणून, तिचा धन्य झाला आणि तिचं नाव आज अमर आहे. भक्तीसाठी जात पात वर्ण या भानगडीत पडू नका. कोणत्या जातीचं नाही, कोण्या पंथाचं नाही, कोणी काळं नाही, कोणी भुरं नाही, कोणी लंगडं नाही. अष्टवक्र 8 जागी वाकून होता, आज तरला 8 जागी. ज्या वेळेस सभेमध्ये यायला लागला आणि त्यावेळेस असे पैसेवाले आणि ते राजे लोक हसायला लागले खिदी. अरे वाकडा हेकडा काय चालते, हसायला लागले. हसल्यानंतर जेव्हा प्रश्न विचारला, एक काचाचा हिरा होता, एक ओरिजिनल हिरा होता आणि त्या हिऱ्याची पारख करण्यासाठी सर्वजण थकले होते डोळ्यात. त्या अष्टवक्राने ह्या काचेचा हिरा आणि हा ओरिजिनल हिरा असे सांगणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, थांबा. राजहंस चोज पूर्विता, पाणी दुधाची होये भिन्नता, तैसे तुझे ज्ञान स्पर्शे चित्ता, दोष निर्दोषता उमेगे. पण काय करू महाराज, चांगल्याचा जीव चालला आणि भलतेच करायला लागले. कावडा आणि हंस एका झाडावर बसले महाराज. कावडा आणि हंस झाडावर बसले आणि त्याच्या खाली पारधी शिकारी करून आला आणि शिकारी तो बाण जोडत खाली बसला आणि तेवढ्यात कावड्याने एक हाड आणलं आणि ते हाड चोखता ते हाड त्या व्यक्तीच्या अंगावर पडलं, छातीवर पडलं आणि तो होता शिकारी. हाड छातीवर पडल्याबरोबर वर पाले लागला. काय रे म्हणे हे कावड्याची करामत. हंसही बाजूला बसून होता, कावडाही बसून होता. परंतु तेवढ्यात कावड्याचं लक्ष गेलं, ह्या मला आता बाण जोडत आहे. पटकन एकच डोळा असतो कावड्याला, पण चत्र असतो. आणि त्यानं कावड्यानं पाहिल्याबरोबर उडी घेतली आणि ह्या बाण सोडला पारद्याने. तो बाण कुठं गेला महाराज? हंसाच्या शरीरात गेला आणि चांगल्याचा मृत्यू झाला. काही पाप नाही, काही दुःख नाही. परंतु मागच्या जन्मातलं ह्या जन्मात सुद्धा भरावं लागते. तुम्ही म्हणत असाल आम्ही एवढी भक्ती करतो, आम्ही सोना मातेला मानतो, सर्व देवाला मानतो, तरी पण आमच्या मागं का? याला का मी भजन कोणचं म्हणतो माहित आहे का? याले कसं फॉर्च्युनारो यंदुको यालसिये तंदुको नडु मुंदुको देशम पणिचेसी काल पुढे अकरा भाषेमध्ये हे भजन म्हणता येते, पण आता येतं म्हणून काही फायदा नाही, वेळ झालेली आहे.
आई माझी. सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. थांबा थोडंसं महाराज, आर्गनवाले महाराज थांबा थोडंसं. काहून सर्वजण रडायला लागले. आई माझी मायेचा सागर. कशाचा सागर आहे? मायेचा सागर आहे. आता त्यात नावेतून कोणाला पार जायचं आहे? आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार. तळतपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळीला मुठभर कधी गाडीला रे ओल्या ओल्या मातीतून चालताना तुळविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या काट्यावरती चालताना असे त्यांचाच आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार. सोना माता की. हे तुमच्यासाठी लागू आहे, माझ्यासाठी नाही आहे. मग आम्ही 1-2 केल्या तर का होती? हा अरे 16,108 बायका त्या नेपाळच्या राजानं हॅलो, बंदीखान्यात ठेवल्या. सगळ्यांनी आपापल्या जाग्यावर बसावं शांततेनं. जवळूनच दर्शन घेऊन काय दर्शन होत नेपाळच्या नाही. राजानं बंद करून ठेवल्या होत्या आणि त्या बंदीखान्यातून आपण काय त्या सोडवल्या. कोणा? भगवान श्रीकृष्णाने. तशावानी आपल्या गावामध्ये कुणी समजा स्त्रीवर अत्याचार होत आहे आणि त्याच्यावर आपण जर सहाय्य करत असेल, त्यांना वाचवत असेल, तर तोच भगवान श्रीकृष्णाचा अवतार समजून घ्या. आता नाही तर तुम्ही म्हणाल मग तो देव वेगळा आणि ह्या देव वेगळे कोणीच नाही. तुम्ही आणि आम्ही. लक्षात ठेवा, पाणी आहे, पाण्यामध्ये बुडबुडे सुटते का जी काकू? हो, पाण्यात बुडबुडे येते ना, बुडबुडे. ते बुडबुडे अलग आहे आणि पाणी वेगळं आहे का? नाही आहे. कुठून तयार झालं? त्या बुडबुड्यातूनच तयार झालं आणि त्या पाण्यातच पुन्हा बुडबुडं जाणार आहे. तसे हे आपण बुडबुडे आहोत. आता सोना मातेचं कर्म स्वतः माता करत आहे. आपलं कर्म आपण करत आहोत. ते देव म्हणजे जन्मताच ते देव रूपात आले आणि त्यांचं काम आपलं रक्षण करायचं आहे आणि आपलं काम फक्त ते लोकांना दाखवासाठी पाया पडायचं, मग तिकडे जाऊन गोष्टी करायला लागेल. ते काय होत नाही. पण त्याचे देखता नाही म्हणत, पाप लागते नाही का? असं आहे आमच्याकडे. नाही तर इकडे सुरू मग तिकडे दर्शन घ्या. कोणी भगवंताकडे जात आहे. मूर्तीपूजा वाईट नाही आहे, पण मूर्तीपूजेत धरून बसावे, मंदिरी नाहक दाबावे, त्यापरी रस्त्यावरचे काटे उचलावे. नाही तर मूर्तीपूजा वाईट नाही. मूर्तीपूजेचा अर्थ एक. ग्रामगीता वाचाल तरच वाचाल. ग्रामगीतेमध्ये स्पष्ट सांगितलं मूर्तीपूजेचा अर्थ एक. आपण मूर्तीच व्हावे सम्यक. त्या मूर्तीमध्ये भगवान श्रीकृष्णाची आहे, हनुमानजीची मूर्ती आहे, त्याच्यावर आपण पूजा करत आहोत. तर हनुमानजी कसे वागत होते, रामाची भक्ती कशी करत होते, हे समजा आणि ते गुण घेण्याचा प्रयत्न करा. नाही तर फुली पानी चढ़ा फूलो चढ़ा और मंदिर से निकला हुआ गाली बके बडबडा. बाहेर निघला मंदिराच्या ना, घे कुत्र्याले मारत आहे गोटा घेऊन, काय अर्थ होईल? मग तशा भक्तीमध्ये मन नाही आहे. म्हणून सोना मातेला माना, कोणत्या तुमच्या देवाला माना, पण मानताना फक्त एवढं विवेक तुमच्या जवळ ठेवा. सत्य काय आहे, असत्य काय आहे. आणि या भक्तीमध्ये ग्रामगीता, ज्ञानेश्वरी हे वाचल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. वाचाल तरच तुम्ही. सोन्याचं कडं टाकून आहे, सोन्याची चेन आहे आणि 10 करोडचे हिरे आहे तुमच्याजवळ आणि ट्रक आलं ना ठेपली कारले, तर हे हिरे गिरे मोती कामी आहे येईल का? नाही. तुमचे हिरे कामी नाही आहेत, तुमचे पैसे कामी येत नाही, तुमचे सोनं कामी येत नाही. फक्त तुमच्या कामी काय येईल? आता माझ्यासारख्याची दुवा कामी येईल. आणि दुवा हे कुठेही असते. ॲक्सिडेंट असो, जंगलात असो, कुठे वाघ येऊ, कुठे अंधारगीत असो, पण दुवा नक्कीच तुमच्या सोबत राहणार आहे आणि बद्दुवा तुमच्या पाठीमागच राहणार आहे. जर समजा तुम्ही कोणाचं मन दुखवलं आणि कोणाचे पैसे घेतले, गळा कापून या सावकार बनशी, तर तुझ्या मागे पाठीमागच लागणार आहे दुष्कर्म, नाही का? म्हणून महाराज म्हणतात, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, नहीं